अखंड सह्याद्री प्रेमींना सस्नेह नमस्कार. सोमवार दिनांक 21 जून 2021 रोजी नाशिकची शान असलेल्या पांडवलेणी येथील क्वॉरीमध्ये नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्युअर्स असोसिएशनचा उद्घाटन सोहळा नाशिकचे ज्येष्ठ रॉक क्लाइंबर श्री किरण वाकचौरे यांच्या उपस्थितीत नवोदित रॉक क्लाइम्बिंगचे प्रशिक्षण देत खेळीमेळीच्या वातावरणात एक विश्वास असावा पुरता हा संदेश देत अगदी आनंदात सर्व नियमांचे पालन करीत त्यात सांगत होतात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्फत पावसाळ्यामध्ये घेण्यात येणारे मॉकड्रिलमध्ये संस्थेचे सदस्य हे 2023 पासून सहभागी होत असतात. त्यानिमित्त करण्यात येते. हे मॉकड्रिल 2025 मध्येही झालं. त्यामध्ये करण्याची संधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे देण्यात आली होती. नाशिकमधील पुरगडाच्या समोर असलेल्या मैना डोंगरावर झालेल्या अपघातामध्ये संस्थेला पाचारण केल्यानंतर स्पाइन इंजुरीतील विक्टीमला डोंगरावरून खाली आणून डॉक्टरांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याचबरोबर त्याच प्रकारची दुसरी स्पाइन इंजुरी असलेली रेस्क्यू ऑपरेशन पांडवलेण्या येथे झालेलं होतं. त्याप्रसंगीही स्पाइन स्ट्रेचर सोबत नेऊन संस्थेने अतिशय काळजीपूर्वक हा रेस्क्यू पूर्ण केला होता. पाण सुळक्यावर आरोहणादरम्यान झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यातील रेस्क्यूमध्ये संस्थेने प्रत्यक्ष सांदनदरीतून खाली उतरत विक्टीमला सलाईन कुंडीमध्ये लावून त्याला यशस्वीरित्या 4 जणांचा रेस्क्यू करत मार्च 2023 रोजी माळशेज घाटातील चोरदर येथे झालेल्या अपघातातील बचाव कार्यामध्ये जॉईंटली ऑपरेशन राबवून 2024 मधील कोकणकडा रिकव्हरी ऑपरेशन संस्था डेला ॲडव्हेंचर आणि खोपोली टीम यांच्या मार्फत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले होते. I'm Adequate Valdade. I was climbing the Pandolena from wrong side because my son wanted to go for a Manali track. It was a very adventurous and dangerous track. Thanks to the Nasik rescue team, Akolkar Sahib, Pawarji, they came at the right time and saved me. Thanks to the Indian team. Jai Shri Ram. एक मिनिट प्रमोद भाऊ स्ट्रेचर वाडा 1 2 3